योद्धा न्यूज मराठी। खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या कामाचा जिल्हा परिषद सदस्यांकडून आढावा। कोरेगाव बुद्रुक शाळेतील उपक्रमांचे कौतुक। खेड पुणे जिल्हा परिषद आणि खेड पंचायत समितीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील कोरेगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि मॉडर्न स्कूलच्या दुरुस्ती कामांचा तसेच शालेय उपक्रमांचा आढावा जिल्हा परिषद सदस्या सौ सुनीताताई शरद बुट्टे पाटील आणि पंचायत समिती सदस्या सौ श्रद्धाताई मांडेकर यांनी घेतला। शालेय कामांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। या अंतर्गत सुरू असलेल्या मॉडर्न स्कूलच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी यावेळी करण्यात आली। या प्रसंगी खेड पंचायत समितीचे सर्व शाखा अभियंता, विस्तार अधिकारी दत्तात्रेय शिंदे, केंद्र प्रमुख संजय राळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामस्थ आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते। उपक्रम आणि प्रगती पुस्तिकेचे कौतुक। केवळ भौतिक सुविधाच नव्हे तर शैक्षणिक गुणवत्तेवरही यावेळी चर्चा झाली। सौ सुनीताताई बुट्टे पाटील यांनी शाळेतील विविध उपक्रमांच्या नोंदी, वर्षनिहाय संकलन आणि छायाचित्रांचे बारकाईने निरीक्षण केले। शिक्षकांनी घेतलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, आयोजित केलेल्या स्पर्धा आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले। विद्यार्थी आणि शिक्षक ज्या उत्साहाने विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत त्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले। शाळेला विविध स्तरांवर मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। CSR फंडातून विकास शाळेमध्ये CSR फंडाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांचेही लोकप्रतिनिधींनी स्वागत केले। शाळेची इमारत, स्वच्छ परिसर आणि अद्ययावत ठेवण्यात आलेली शालेय रजिस्टर्स यावरून शिक्षकांचे कामाप्रती असलेले समर्पण दिसून येत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। मान्यवरांचे स्वागत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या सौ सुनीताताई बुट्टे पाटील आणि पंचायत समिती सदस्या सौ श्रद्धाताई मांडेकर यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी।